अनेक तरुण खलाशांना काळ्या समुद्राच्या अज्ञात धोक्यांपेक्षा त्यांच्या पायाखालील मजबूत स्टील डेकची खोटी सुरक्षा पसंत होती. नौदलाच्या सर्वोच्च परंपरेतील 45 वर्षीय कॅप्टन महेंद्रनाथ मुल्ला यांनी खुखरीसोबत बुडालेल्या आपल्या अधिकाऱ्यांच्या आणि खलाशांच्या बाजूने उभं राहणं पसंत केलं. काही जणांना कॅप्टनने स्वतः सुरक्षित पाण्यात ढकललं आणि त्यांना पोहण्यास सांगितलं. जेव्हा त्यांच्यापैकी एकाने कॅप्टनला लाईफ जॅकेट दिलं तेव्हा कॅप्टनने त्याला "जा, स्वतःला वाचवा, माझी काळजी करू नका" असं म्हणत दूर सारलं. कॅप्टनच्या शांत स्वभावामुळे तिथे कोणताच गोंधळ किंवा भीती वाटत नव्हती. बुडणाऱ्या जहाजातून वाचलेले लोक पोहत बाहेर पडताच त्यांच्यापैकी काहींनी मागे वळून पाहिलं आणि त्यांना जहाज बुडत असल्याचं दिसलं. आणि त्यांना कॅप्टन एम.एन. मुल्ला हे जहाज बुडाले तेव्हा डेकवर कॅप्टनच्या खुर्चीत शांतपणे बसलेले दिसले. भारत मातेच्या युद्धनौकेला आपण वाचवू शकलो नाही ही सल त्यांच्या मनाला स्वस्थ बसू देत नव्हती. या भावनेतूनच ते शेवटपर्यंत आपल्या जागेवर बसून राहिले आणि बुडणाऱ्या युद्धनौकेबरोबर समुद्राच्या तळाशी गेले. त्यांच्या सोबत होते लेफ्टनंट कमांडर जोगिंदर कृष्ण सुरी. बुडणाऱ्या जहाजातून जिवंत वाचलेले 6 अधिकारी आणि 61 खलाशी हे या शौर्याची कहाणी सांगणारे एकमेव साक्षीदार होते.